नमस्कार मित्रांनो, मी आकृती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आकृतीज किचन कॉर्नरमध्ये। तर आज मी बनवलेले आहेत मोतीचूरचे लाडू। तर हे जे लाडू आहेत ते आमच्या घरच्या देवाला दिलेले आहेत प्रसाद म्हणून आणि अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी एकदम फुल प्रूफ रेसिपी आहे, अजिबात चुकणार नाही। तर चला हे लाडू बनवायची सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनला सुद्धा हिट करा। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि मापासाठी किंवा मेजरमेंटसाठी तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा कप सेट करून घ्या। तर माझ्याकडे ही एक मोठी वाटी आहे ज्याच्यामध्ये जवळपास 120 ते 130 ग्राम बेसन एकदम गच्च भरून, असं दाबून दाबून गठ्ठ भरून मी घेतलेलं आहे आणि वजनाने जर पाहिलात तर 130 ग्रामच्या वरती नसणार। आणि ह्याच वाटीने आपण त्याच्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो पीठ घ्यायचं आहे ना, तो एकदम घट्ट असं दाबून दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून असे एक सवा मापाच्या हिसाबाने त्याच्यामध्ये पाणी पडतं चण्याचं पीठ। आणि पाणी मात्र आपण फक्त एक वाटीच घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही। आणि त्यानंतर अगदी अजिबात ह्याच्यामध्ये गुठल्या पडून द्यायच्या नाही, एकाच डायरेक्शनमध्ये आपण त्याला फेटून घ्यायचं आहे खूप छानपैकी। तर मी थोडं आधी पाणी घातलं, त्याला आधी थोडंसंच पाणी घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स झालं की मग नंतर त्याच्यामध्ये पुन्हा जे थोडंफार राहिलेलं पाणी आहे ते घालायचं। आपलं हे जे सारण आहे किंवा आपण हे जे बॅटर तयार करतो आहे, सारण नाही बॅटर, हा बॅटर खूप पातळ नाही झाला पाहिजे आणि खूप घट्टही नको, खूप सैलही नाही पाहिजे, खूप घट्टही नाही पाहिजे। तर मग आपण एकदा मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवणार, म्हणजे हा कसा बॅटर पाहिजे। आता तुम्हाला खूप वाटत असेल की अरे खूप जास्त पाणी झालं आहे, तर अजिबात झालेलं नाही आहे। पण तरीसुद्धा बेसनाच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे की तुम्हाला किती पाणी लागेल, म्हणून थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आणि त्याला खूप छान असं फेटून घ्यायचं। एक 10 मिनटं फेटल्यानंतर मी त्याला साईडला ठेवलं आहे आणि एका साईडला आपण साखरेचा पाक करायला ठेवत आहोत। तर तीच वाटी घेतलेली आहे मी आणि त्या वाटीने जवळपास 1.5 वाटी मी साखर घेतली आहे आणि 1 वाटी आपण त्याच्यामध्ये घालूया पाणी। याचा जो पाक आहे ना, तो खूप जास्त पातळही नाही पाहिजे आणि खूप जास्त घट्ट नाही। तर आधी 1 वाटी घातलं आणि हे बघा 1 वाटी आणि त्याच्यावरती आता आपण थोडंसं पाणी आणखीन घालणार आहोत। एक जवळपास तुम्ही अंदाजा घ्या की 2 वाटी पाणी घातलं आहे। सो 1.5 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी, कारण की सुरुवातीला तिची चाचणी ना ती थोडीशी आपल्याला सैल हवी असते म्हणून। आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया फ्लेवरिंगसाठी, म्हणजे चांगलं काय आपण बोलू शकतो त्याला, सुवास खूप छान असा सुगंध येतो याच्याने, म्हणून मी इलायची घातलेली आहे आणि इलायची घालून आपण त्याला गॅसवरती ठेवायचं। गॅसवरती आता तुम्ही पाहू शकता की हाय फ्लेमवरती, म्हणजे मंद आच नाही आहे, फुल जो आपला गॅस आहे तो एकदम हाई आहे आणि त्याच्यावरती मी जी साखर आहे ती आधी पूर्णपणे वितळवून घेतलेली आहे। वितळवल्यानंतर आपण त्याची चाचणी जी आहे ती पाहत राहायची आहे। आपल्याला एक तारची चाचणी अजिबात बनवायची नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या नेहमी। एक तारची चाचणी बनवायची नाही आहे। आपल्याला चाचणी कशी हवी आहे, आपण जसं गुलाबजामुन बनवतो, गुलाबजामुनला जशी चाचणी असते ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट, पण एक तार आली नाही पाहिजे। आणि याच्यामध्ये ना मी 1 चमचा लिंबाचा रस पण घातलेला, पण तो व्हिडिओ माझ्यापासून स्किप झालेला आहे। तर लिंबाचा रस घालायचे जेणेकरून ना आपली जी साखर आहे ना ती क्रिस्टलाइज नाही होत। तर ते झाल्याच्यानंतर एका साईडला पाक तयार होतो आहे। तर मी इथे एक पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर मग तुम्ही दुधाची जी पिशवी असते ती घ्या। म्हणजे मी काय केलं आहे की मी मोठी पायपिंग बॅग घेतली, जेणेकरून माझं सगळं जे पण बॅटर आहे ते एकदमच येईल, म्हणजे मला सारखं सारखं त्याच्यामध्ये ओतायचं ही करण्याची खटपट नको आहे म्हणून। तुम्ही जर असं करत असाल तर 1 लिटरवाली जी दुधाची पिशवी असते ना, तुम्ही त्याचा वापर करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं जो तोंड आहे आपल्या ज्या बॅगचं, त्याला खूप छानपैकी सील करायचं। मी तर इथे याचं सील करण्याचं जो साधन असतं त्याचा वापर केलेला आहे, तुम्ही रबर बँडने सुद्धा सील करू शकता। तर आता इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तुम्ही तूप घ्या, तुम्ही तेलही घेऊ शकता। तूप घेतलेलं आहे आणि तूप छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही तेल आणि तूप दोन्ही मिक्सही घेऊ शकता। तर तुमच्याकडे तिन्ही ऑप्शन्स आहेत, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही वापरू शकता। आता ह्याला ना मी आधी थोडंसं होल पाडलं, छोटंसं कट केलं, पण त्या कटमधून काही बॅटर पडत नव्हतं, मग मी थोडंसं आणखीन मोठं केलं। तर हे बघा आता एकदम छान छान तुम्ही पाहू शकता, जसंच बॅटर तेलामध्ये पडतं आहे, तुपामध्ये तेलामध्ये जे पण तुम्ही वापरत असाल, तर लगेच तुमचं हे जे आहे बुंदी आहे ती वरती आल्या पाहिजे, खालती नाही, म्हणजे खाली बसल्या नाही पाहिजे, जेणेकरून तुमचे खूप छान असे गोल गोल दाणे मोत्यासारखे तयार होतात। आणि हे फ्राय व्हायला काही फारसं वेळ लागत नाही, अगदी 1 ते 1.5 मिनटं, 1.5 मिनटं पण मी खूप जास्त बोलते आहे, त्याच्यापेक्षाही कमीच वेळामध्ये, कारण की आपण खूप बारीक बारीक बुंदी पाडत आहोत ना म्हणून।
तर हे पाहू शकता तुम्ही ह्याचे बुंदी, आणि हे झाऱ्याने काढून घ्यायचे. आणि माझा झारा थोडासा मोठा असल्यामुळे त्यात येत नाही आहे, तर मी जी चहा गाळायची गाळणी असते ना, मी त्याचा वापर केला. ही जी छोटी छोटी बुंदी पडलेली आहे ती चहा गाळायच्या गाळणीचा वापर केला आहे, आणि त्याने करून माझी जी पण काही आहे बुंदी ती त्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे. हे पहा, याच पद्धतीने आपण ही संपूर्ण बुंदी जी आहे ती करून घ्यायची आहे. हे बघा, काही अवघड नाही आहे. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, आणि फक्त इकडे तिकडे थोडं शेकी करावं लागतं, कारण की एकाच साईडला टाकलं तर गुठळ्या पडण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम स्लो बिलकुल नाही ठेवायची आहे, मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आहे, जेणेकरून तुमची बुंदी तेलामध्ये पडताच वरती तरंगत आली पाहिजे. आणि ह्याच्यामधलं एक सिक्रेट असं आहे की तुम्ही जेव्हा बेसनचं पीठ फेटताना तेव्हा ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं. इकडून तिकडून असं दोन्ही डायरेक्शनमध्ये फेटलं ना की त्याच्यामध्ये एअर बबल्स बनत नाहीत. तर जे ॲरिएशन किंवा जो हलका पीठ व्हायला पाहिजे ते केव्हा होतो, जेव्हा तुम्ही त्याला एकाच डायरेक्शनमध्ये कंटिन्युअसली फिरायचं. आता तुम्ही चाचणीकडे आलो आपण, आता थोडंसं चाचणीकडे बघूया. बुंदी मी एका साईडला करून घेतलेली आहे. चाचणीमध्ये मी थोडासा कलर घातला आहे, थोडासा रंग घातला आहे, पण माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता यावेळेस, टोमॅटो रेड कलर होता. तर जो रंग माझ्याकडे होता मी तो घातलेला आहे. तुम्ही लिक्विड कलर किंवा ड्राय पावडर कलर असतो तोही काढू शकता. आता मी तुम्हाला दाखवले की आपली जी बुंदी होती ती, हे पहा किती छान बनून निघाली आहे. आणि फक्त 150 ग्राम, आपण 150 ग्राम पकडूया, जास्तीत जास्त 150 ग्राम, कारण की मी वजन केलं नव्हतं, मी मापाने घेतलं होतं. 150 ग्राममध्ये तुमचं जवळपास 1.25 किलो लाडू तयार होतात. तर आपली जी ही आहे चाचणी आहे ती पण खूप छान अशी झाली, चिकट स्टिकी यायला पाहिजे. स्टिकी कशी, म्हणजे जसं आपलं मधाचं टेक्स्चर कसं असतो एकदम तसं झाल्याच्या नंतर आपण गॅस फ्लेम बंद केला होता. आपली सगळ्या बुंद्या पाडून झाल्याच्या नंतर आता मी गॅस सुरू केला, त्यामध्ये कलर घातलं होतं. आणि हे पहा, जसंच कलर घातलं, कलरला खूप छान असं उकळी फुटली, मी त्याच्यामध्ये बुंदी घातलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली बुंदी किती शायनी आणि चमचमीत दिसत आहे ना. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे काजू घालू शकता. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ह्याच्या बिया घालतात, खरं सांगायचं तर मगजच्या बिया घालतात, पण माझ्याकडे ते मला सापडत नव्हते त्यावेळेस, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काजू घातलेत. तुम्ही काजू घालू शकता, बदाम घालू शकता, पिस्ता घालू शकता, जेही ड्रायफ्रूट्स घालायचे ते घालू शकता. तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि एकदम टेस्टी दिसत आहे ना. आणि जसंच हे थोडंसं गार होईल तर तुम्ही ह्याचे लाडू वळून घ्यायचे. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने त्याचे लाडू वळून होतात, त्यासाठी काहीही खटाटोप करायची गरज नाही. तर आहेत ना, लाडू बनवणं अगदी सोपं, अगदी फुल प्रूफ रेसिपी आहे. ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने बनवलात तर अगदी घरीच तुम्ही 1 ते 1.5 किलोपेक्षाही जास्त लाडू करू शकता. आता मी फक्त 120 ते 130 ग्रामचे बनवलेले, म्हणून 1.25 किलो लाडू तयार. तर मी आकृती पुन्हा एकदा भेटणार असेच काही व्हिडिओसोबत.